रोल टाक. नमस्कार, मी सुदाम गंगावणे. माझ्या हातामध्ये काय माहितीये का, हे धर्मेंद्र प्रधान आहे ना, त्याच्या तोंडावर शाई फासलेली आहे. आणि हे पोस्टर बनवलेलं कोणी माहितीये का, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, माजी आमदारांनी, सगळे नगरसेवक वगैरे सगळे. हे बघा, ही शाई फासलेली. हे काय चाललंय की गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये सगळे विद्यार्थी जमलेले. विषय काय त्यांचा की ह्या माणसाने, हा जो माणूस आहे केंद्रात मंत्री आहे, त्याचं तोंड आता काळं झालेलं आहे. काल याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. जेव्हा तो हाऊस मधून बाहेर येत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. मुळामध्ये भाजपचे जे लोक आहेत ना, ते दात काढणारे लोक आहेत. एखादी वाईट घटना घडली तरी सुद्धा ते हसतातच, असे जे लोक आहेत. आता हे लोकांशी आपण बोलूया. तुम्ही नेमकं काय केलं आज इथे, आणि तुम्हाला का कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करायचं वाटलं? आमचा सपोर्ट कॉक्रोच जनता पार्टीला नव्हे, तर त्या महत्वाचं जे का आंदोलक तिथे बसले होते, राज ठाकरेंनी समर्थन केलं त्या आंदोलनाचं. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा निकडीचा विषय म्हणजे कुठला, की जे आंदोलक बसलेले आणि वांगचूक सारखे जे शास्त्रज्ञ आहेत, आज जगामध्ये त्यांना एवढा मान असणारा माणूस आज जर उपोषणाला 21 दिवस बसतो, कुठलाही सरकारचा माणूस तिथे येत नाही आणि त्यांच्याशी बोलतही नाही. आणि जर ते त्याच्यानंतर ते त्यांना कशा प्रकारे उचलून नेतात ते सगळे भारताने महाराष्ट्राची भावना आहे. बघा, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे आलेत. कुठं? जंतर मंतरला आजही आहेत. काल सगळ्या मुलांच्या अंगावर लाट्याकाट्या झालेल्या आहेत. 15-15, 12-12 वर्षाचे मुलं आहेत. त्यांच्या पाठीवर, पायावर, छातीवर लाठीचार्ज केला. आणि बघा, आज संपूर्ण देशभरात आंदोलन होतंय. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे लोक आहेत त्यांनी जिवंतपणा दाखवलेला आहे. त्यांनी जिवंतपणा दाखवलाय आणि धर्मेंद्र प्रधानचं थोबाड काळं केलेलं आहे. हे तोंड काळं केलेलं आहे. कारण 23 लोक मेलेले, तरुण पोरं, कुणाच्या तरी घरातला तो मुलगा असेल, तरुण पोरं मेलेले आहेत. पण हा माणूस यांनी राजीनामा दिलेला नाही, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटलं ना की यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला सांगतो, शिवराज निलंगेकर पाटील तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसचे मंत्री होते, गृहमंत्री होते. साधा त्यांनी दिवसभरात 3 वेळा कपडे बदलले. दुसऱ्याच दिवशी त्यांचा राजीनामा घेतला काँग्रेसनी. हे 26/11 अटॅकचं सांगतोय. अजून माजी नगरसेवक आहेत इथे, उल्हास भोईर आहेत. दुसरे आमचे इथे लांडगे आहेत, नगरसेवक आहेत. तिसरे इकडे गणेश चौधरी. बघा, हे सगळे लोक आलेत. हे कुणासाठी आलेले आहेत माहितीये का? त्या मुलांनी तिकडे लाट्या खाल्ल्यात ना, त्या लोकांसाठी हे लोक आलेले आहेत. तुम्ही सांगा, काय म्हणाल तुम्ही? हे सरकार लोकांच्या हिताचं आहे किंवा काय? हे सरकार फक्त त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या हिताचं आहे. हे देशद्रोही आहे. हे देशद्रोही सरकार आहे. आज विद्यार्थी काय त्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत. त्यांना त्यांचा अपमान कसा केला, त्यांची वागणूक कशी दिली, की जसे की देशद्रोही बनवून बसलेले आहेत. म्हणून मी आपल्या माध्यमातून या भाजप सरकारचा निषेध करतोय. आणि आज फक्त आम्ही हे बॅनरच काळे केलेले. जर तो समोर असता तर त्याचंही तोंड कमी काळं केल्याशिवाय राहिलं नसतो. बघा, ही भावना लोकांची आहे. यांना कायदे समजतात. माजी आमदार आहेत प्रकाश भोईर, ज्यांनी विधिमंडळात कायदे केले असतील. नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक उल्हास भोईर, हे इथे महासभेमध्ये कायदे करतात, ठराव मांडतात. एक तरुण मुलगी देखील या आंदोलनामध्ये सक्रिय झालेली आहे. अजून काही विद्यार्थी आहेत, तरुण मुलं आहेत. तुला काय वाटतंय, हे जे सरकार आहे, ते धर्मेंद्र प्रधानचं तोंड काळं केलेलं आहे, यांनी राजीनामा दिला पाहिजे? दिला पाहिजे, नक्कीच दिला पाहिजे. आता जंतर मंतर या आंदोलनामध्ये, प्रोटेस्टमध्ये लाखोच्या करोडोच्या साह्याने सगळे विद्यार्थी जमा झालेले होते. पोलिसांनी त्यांचं काम केलं, लाठीचार्ज. आता यांनी यांचं काम करावं की राजीनामा देण्यात यावा? बघा, लोकांच्या, तरुणांच्या, मुलांच्या, मुलींच्या, सगळ्यांच्या या भावना आहेत की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे. तर मोदी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. मोदी सरकारला जर खरंच थोडीफार लाज शरम असेल ना, तर त्यांनी आता राजीनामा मागून घेतला पाहिजे. 30 मुलं आत्महत्या करतात तरी हे लोक अजून कुठल्याही प्रकारे, म्हणजे देशाचं भविष्य म्हणजे तरुण, आणि त्या तरुणाबद्दल पण यांना काही सूत्र काढलं नाही. यासाठी आम्ही भाजप सरकारला निषेध करतो. बघा, मी विचार करतो, तो कल्याण ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य स्मरण इथे झालेलं आहे. आणि हा प्रभाकर ओक टावर आहे, हा 1902चा टावर आहे कल्याण मधला. हा ऐतिहासिक आहे. इथं सगळे आंदोलन होतात. माझ्या सोबत इकडे चौधरी आहेत, एक लांडगे. पहिले लांडगेंची बोलू. हे नगरसेवक आहेत, यावेळेस पहिल्यांदा निवडून आले.
इतकी वाईट परिस्थिती होती, सगळीकडे पैसे वाटप होते, तरी सुद्धा एक मनसेची सीट त्या माणसांनी निवडून आणली त्या भागातून जिथे पैशांची गंगा वाहत होते अशा ठिकाणी. तुम्ही काय म्हणा? नक्कीच बीजेपी सरकारचा निषेध आहे. आपण बोलतो की तरुण हे देशाचं भवितव्य आहे, पण भवितव्य काय हे आपल्या शिक्षणासाठी न्याय मागतात आणि त्यांच्यावरती लाठीचार केला जातो. खरंच या बीजेपी सरकारचा निषेध आहे आणि या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मोदी सरकारने याचा राजीनामा घेतला पाहिजे. लोक भावना आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. चौधरी साहेब, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही देखील या तरुण मुलांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे असतात, तुम्हाला काय वाटतंय? कालच्या जंतर मंतरच्या येथे उपोषण जे चालू होतं त्याच्यामध्ये भाजपने गुंड घुसवून तिथेशी वातावरण बिघडून टाकलं, त्याबद्दल भाजप सरकारचा जाहीर निषेध. भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध केलाय, मोदी सरकारचा जाहीर निषेध केला. एक आपले कार्यकर्ते आता सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, जनसामान्यांचे विषय असतात. तुम्हाला काय वाटतं की दिल्लीमध्ये जे मुलांना मारलंय ते सरकार कसं असेल? दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे त्यामध्ये माझ्या बहिणींना आम्हालाच पुढे मारहाण करण्यात आली. याच्यावरती आपल्या देशाचा गृहमंत्री काय उत्तर द्यायला येत नाही, पंतप्रधान मोदी साहेब पण उत्तर द्यायला येत नाही. तर यांनी येऊन त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. नीटची परीक्षा रद्द झाली, आपण नक्की साक्षरतेकडे आहेत का अनक्षर जाऊ, हे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. की म्हणजे एक जण सांगतात की भारत विकसित देश म्हणून पाऊल पुढे टाकत आहे, पण इथे तर आपण शिक्षण घेऊन काय उपयोग नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. हे लोकांची भावना आहे, लोक भावना आहे. लोक सगळीकडे बोलतायत की शिक्षण मंत्री जे सेंटर मधले आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. जे विद्यार्थी मरण पावले त्याच्या कुटुंबाला मदत यावी त्या सरकारने. आणि इथे अजून काही तरुण आहेत, तुम्हाला काय वाटतं की या पद्धतीत काल विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झालेली आहे, काय सांगाल? खरं म्हणजे 21 दिवस झाले की वांगचून हे तिथे बसले होते उपोषणासाठी. 21 दिवस एवढा वेळ घ्यायलाच नाही पाहिजे, लवकरात लवकर यांच्यावर संभाषण झालं पाहिजे होतं आणि ह्याच्यातला निर्णय निघाला पाहिजे होता. आज विद्यार्थी आहे, पण मला असं वाटतं ही सरकार आहे, हे राम मंदिरची चोरी आहे, जे दान चोरी झालेली ह्याच्यावरचं लक्ष केंद्रित बाजूला करावं, याकरता लवकरात लवकर यांच्याशी बोलत नाहीये आणि ह्या आंदोलनाला वेगळं वरण देत आहे. आणि ह्याच्यामध्ये तिकडचे ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत यांच्यावरती जे अमानुष जे लाठीचार्ज झाला, काल नळकांड्या सोडल्या गेल्या अशुद्धुराच्या, हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर बोलायला पाहिजे आणि जे प्रधान आहे यांनी राजीनामा देऊन भर पावसात हे आंदोलन, निषेध आंदोलन सुरू आहे या परिसरामध्ये. कल्याणचा ऐतिहासिक परिसर आहे आणि मित्रांनो, लोकांची सगळ्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान, आता त्याचं पोस्टर तर होतं, तुम्हाला दाखवलं, तोंड काळं केलं त्यांचं, हे संपूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे, देशभरात चालू आहे. काल पुण्यात झालं, नागपूरमध्ये झालं, सोलापूरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालेलं, अनेक भागात. मुंबईमध्ये काल एका महिलेचा व्हिडिओ आलाय. पोलीस असे वागतायत, ते सत्तेचे गुलाम झालेले आहेत. पोलीस रस्त्यावर कोणी उभा राहिलं तर त्यांना हाकलून देतात की पुढे जा म्हणून. अत्यंत वाईट पद्धतीने हे सगळं सुरू आहे. पोलीस हे पब्लिक सर्वंट आहेत, हे सत्तेचे गुलाम नाही आहेत. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान याच्या मागणी, राजीनाम्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून होत आहेत आणि दिल्ली जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.